सर्व आजी माजी आमदार, महापौर, नगरसेवक, नगरसेविका, सेल अध्यक्ष, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने एक भव्य जन आक्रोश मोर्चा गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी काढण्यात आला। हा मोर्चा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या आणि जनतेच्या हिताला धक्का लावणाऱ्या विकास प्रारूप आराखडा डीपी विरोधात होता। स्थानिक नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या या आराखड्याला विरोध करण्यासाठी नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। सकाळी 11 वाजता मोर्चाची सुरुवात शगुन चौक पिंपरी येथून झाली। त्यानंतर पिंपरी उड्डाणपूल ओलांडून फिनोलेक्स चौक मार्गे हा मोर्चा पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारतीच्या आउट गेटवर येऊन समारोप सभेसह समाप्त झाला। या मोर्चाच्या नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता। विविध भागातून आलेल्या लोकांनी बॅनर, पोस्टर, घोषणांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। शहरातील अनियोजित विकास, हरित क्षेत्रांचा नाश तसेच नागरी मूलभूत सुविधांचा अभाव याबाबत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर सडकून टीका करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधींनी यावेळी स्पष्ट शब्दात सांगितले की हा आराखडा जनतेच्या विरोधात असून तो तात्काळ रद्द झाला पाहिजे, अन्यथा पुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल। नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पिंपरी येथील मुख्य बाजारपेठ शगुन चौक या ठिकाणी आहोत। या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष योगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। जे काही पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने प्रारूप आराखडा स्थापित केलेला आहे तो डीपी रस्ता आराखडा रद्द करण्यात यावा आणि सामान्यांना जो काही त्रास होतो हा त्रास होऊ नये आणि जे काही प्रारूप आराखडा रद्द होणार आहे आणि त्यातून जर दुसरा आराखडा जर तयार करण्याचं जर ठरलं तर त्यामध्ये जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक जे काही पत्रकार आहेत, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आहेत यांना विश्वासात घेऊन तो आराखडा तयार करण्यात यावा या मागणीकरिता आज या ठिकाणी शगुन चौकातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती हा जन आक्रोश मोर्चा धडकणार असल्याचे या ठिकाणी आपल्याला माहिती भेटत आहे। अशा पद्धतीने जो हा मोर्चा आहे याचा आढावा घेण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत। दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड। या ठिकाणी महिला सुद्धा शेकडोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जाणून घेणार आहोत की काय त्यांचं काय मत काय आहे, आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी काय 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 सांगाल जे आजचं आंदोलन आहे, आजचं जे आंदोलन आहे त्या संदर्भात काय सांगाल आपण? आंदोलन जे आहे आम्ही हे प्रशासनाच्या विरोधात घेतोय। प्रशासनाने जे डीपीचे आरक्षण टाकली सामान्य नागरिकांच्या जागेवर त्याला आम्ही विरोध कडाडून करतोय आणि आम्हाला ह्याच्या विरोधात आम्ही हे मोर्चा आंदोलन घेतलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या प्रशासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतोय। आम्हाला रोड नाही पाहिजे, आम्ही जागा घेतल्या तुम्ही कसं आलं, कसं आलं तुम्ही? न्याय मिळाला पाहिजे। कशाचा हा का घरांसाठी बर आम्ही गोरगरिबांनी कुठे जायचं, काय खायचं, कसं मागायचं, कुठे घर आम्ही रोडवर राहायचं। किती वर्षापासून राहताय तुम्ही? आम्ही 25-30 वर्षापासून राहतो। तुम्हाला कुठल्या नोटीस वगैरे आल्या? आता कोणाच्या विरोधात आंदोलन करताय तुम्ही? राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीच्या विरोधात तुम्ही आंदोलन करताय? बर, राष्ट्रवादीच्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी आहात, कोणत्या राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलन करताय तुम्ही? मग कुणाच्या विरोधात करताय? नाही आलो पण का, कशा करता? कुणाच्या विरोधात आंदोलन करण्याकरता? राष्ट्रवादीच्याच विरोधात। राष्ट्रवादीच्याच विरोधात या ठिकाणी आंदोलन आम्ही करत आहोत। या ठिकाणी अशा पद्धतीने ते सांगत आहेत। यांचं असं म्हणणं आहे की जो आमचा आराखडा आमच्या विरोधात आखलेला आहे तो रद्द व्हावा। मावशी कुठून आलेस, काय आले? कसला मोर्चा आहे नेमकं? कसला मोर्चा आहे? घरांचा का? काय घरांचं काय? रोड चाललाय म्हणून हा पाहू शकताय जे घर आहे ते आमचं
सहभागी झालेले नागरिक आहेत त्यांनी आपल्याकडे विनंती केली की आमचं सुद्धा म्हणणं तुम्ही ऐकून घ्या असं त्यांनी सांगितलं आहे. दादा, काय तुम्ही कुठून आला त्या आंदोलनामध्ये? नमस्कार, सर्वप्रथम लोकसंख्येचे आभार. मी किवळे मधून आहे. किवळे गट नंबर 96 मध्ये आमची सोसायटी आर्यभूत सोसायटी म्हणून, आणि सोसायटीच्या आसपास 5 ते 10 सोसायटी आहेत, आणि तिथे आमच्या सोसायटीच्या एक्झॅक्ट समोर कब्रस्तानचं आरक्षण टाकले. परिस्थिती अशी झाली, आमच्या लिव्हिंग रूम मधून बघितलं तर डायरेक्ट आम्हाला माणसं फुटताना दिसणार आहेत, आणि दुसऱ्या बाजूला असं आहे की एसटीपी टाकलाय. आणि पवना नदीची जी भौगोलिक रचना आहे तर ती भौगोलिक रचना अशी आहे की तिथे झिगझॅग आकाराची आहे. तिथं जर आम्ही बघितलं तर पाण्यामध्ये जाईल. म्हणून मला प्रशासनाला अशी विनंती करायची की हा डीपी रद्द करावा आणि लोकांना समाधान द्यावे, शांतता द्यावी, हीच विनंती. लोकतंत्राचे आभार. मुख्य बाजारपेठ सचिन या ठिकाणी आहोत. या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष योगेशजी बहल यांच्या अध्यक्षतेखाली आजी माजी आमदार, नगरसेवक, प्रतिनिधी यांच्या सहकार्याने जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. जो चिंचवड महानगरपालिका प्रशासकाने प्रारूप आराखडा डीपी रस्ता जो आखलेला आहे तो रद्द करण्यात यावा याकरता या पिंपरी येथील सगुण चौकात त्या महामोर्चाला सुरुवात होत आहे.